नमस्कार मित्रांनो, मी मोहन अंबाडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर माझ्यासोबत आज अर्पितराव गावंडे आहेत, माझे मित्र आहेत. तर आज आम्ही या तुरी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि थोडीफार अर्पितराव आपल्याला तुरीबद्दल माहिती देतील. तर अर्पित भाऊ, सध्या तुरीची अवस्था बघता तुम्ही, आता या तुरीला मी पाणी द्यावं की नाही द्यावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. कंडिशन मध्ये जर सध्या आपण तुरीला पाणी दिलं, स्प्रिंकलनं जर देतो म्हटलं, तर कमीत कमी हा जो आपला बार आहे फुलाचा, हा पूर्ण बार घसरण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. हा, यामधली जी ही शेंग वगैरे आहे, ही शेंग वगैरे भरण्यास त्याला सपोर्ट मिळतो, पण फुल पूर्ण गळते. आणि पॉट पाणी जर देतो म्हटलं तर पॉट पाण्याची सुद्धा तीच अवस्था होते. पाणी दिल्यापेक्षा 70 ते 80% ज्यावेळेस शेंग आपली कंप्लीट होते, त्यावेळेस आपण पाणी दिलं तर माझ्या उद्देशाने ते व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे सध्या एकंदरीत आता सध्या तुरीला पाणी द्यायचं नाही. हे माझ्या मते तरी चुकीचं आहे. अच्छा. कारण की माझ्या मागच्या वर्षीच्या झालेल्या नुकसानाप्रमाणे मी हे माहिती तुम्हाला देत आहोत. आता तर अर्पित भाऊ, मी मग या तुरीला पाणी कधी द्यायला पाहिजे होतं? तुरीला शेंग चालू व्हायच्या आधी, म्हणजे ज्यावेळेस आपली तूर आपण सरळ आपल्या गावरानी भाषेत म्हणतो ना, तूर अंड्यावर आली किंवा कनोरावर लागली, त्या अवस्थेत जर तुरीला पाणी दिलं तर ते आपल्यासाठी एकदम म्हणजे 90-100 तर नाही म्हणू शकत, पण 90% आपल्यासाठी फायदेशीर ठरते. तर अर्पित भाऊ, तुम्ही जे धुवारी बद्दल मला सांगित होते, त्यासाठी अजून कोणती तुमच्या डोक्यात कल्पना आहे की आपण यामुळे धुवारीमुळे फुल गळण हे वगैरे थांबू शकतो म्हणून? आहे ना, बिलकुल आहे. हा. कसं आहे, आपल्याजवळ तुरीच्या मधात सोयाबीन असते. हाव. सोयाबीनचं कुटार आपल्याजवळ असते. याच्यात सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे हा. मी. सोयाबीनचं कुटार आपल्याजवळ अवेलेबल आहे. हाव. आपण गाडी कुटारापर्यंत जात नाही किंवा अजून XYZ जे काही आपले प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपलं कुटार शेतातच राहते. मस्तपैकी मंदात 1-2 ठिकाणी 4 धुरेवर 4 ठिकाणी ते कुटार जाळून त्याचं जे धुपट होते, हा. त्यापासून आपण नाही निदान काही तर 60% तरी आपण धुवारीपासून बचाव करू शकतो पिकाचा. अच्छा. दुपटामुळे? हा, दुपटामुळं जे धुकं तयार होते ना आपल्या याच्यावर, जो लेअर तयार होते, हा. त्यामुळे ते धुवारी म्हणजे त्याच्यापासून दूर राहते. अच्छा. हा, तर हे पण पूर्वजांपासून हे नियोजन चालत आलेलं आहे. आताच्या पेक्षा आधी ज्वारीचं प्रमाण जास्त होतं, आता तरी कमी आहे. आता आपण पाहू शकतो हरभऱ्यावर आपण जास्त प्रमाणात धुरीचा प्रभाव कमी पडते, कारण की तो लहान राहते, ठिंगणा राहते. आणि आपण डुकरांपासून संरक्षण करासाठी कोणी शेतात दुपट करते, पण त्याचा उपयोग आपल्याला डुकरापासून बचावण्यात तर नाही होत, पण फुलोर जळत नाही आपला सर्वात मेन उद्देश. अच्छा. तर आपण ते एक प्रयत्न करू शकतो, त्यापासून बचावही बराचसा होते. भाऊ, तुम्ही आता पूर्ण शेत फिरलेले आहात, हो. तर तुम्ही या तुरीमध्ये पाहिलं असेल की डुकराईचं नुकसान भरपूर प्रमाणात आहे. बरोबर. तर त्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो? मोंदा, आता कसं आहे, जंगली वन्य प्राणी म्हणजे जंगली प्राणी पण येतात, वन्य प्राणी पण येतात. त्याचं संरक्षण करणं हे आपल्या शेतीसाठी सर्वात महत्वाचा पॉईंट ठरलेला आहे सध्याच्या टाइमला. तो विषय कसा आहे माहिती आहे काय, आपल्या मार्केटमध्ये ते सोलर झटका मशीन वगैरे तुम्ही नाव ऐकलं असणार, तुमच्या इथं पाहायलाही असणार तुम्ही. लावेल आहेत आजूबाजूला. तर ते सध्याच्या टाइमला माझ्या मते तरी 100% काम करते. मस्तपैकी ताराचा एक लेअर घेऊन घ्यायचा शेताला, जमिनीपासून जास्त तर नाही, जवळपास अर्धा फूट उंचावर एक ताराचा लेअर घेऊन घ्यायचा, झटका मशीन लावून द्यायची. आणि जर शक्य असले त्याला सौर ऊर्जेची प्लेट जर लावली तर एकदमच बेस्ट. तर आता लावली तर चालते का, असं म्हणणं आहे? आता लावली तरी चालते, फक्त त्याचा एक सर्वात मोठा उद्देश असा आहे की आपल्या शेताच्या आजूबाजून जसं तुरीच्या तुमच्या मागच्या साईडनं गहू आहे किंवा XYZ तुमचं पीक आहे नाही आहे, फक्त त्या ताराला हे हिरवळ दांडी वगैरे जर टच असली तर ते अर्थिंग फेज एकत्र करून त्याचा रिझल्ट आपल्याला कमी मिळतो. म्हणून ते थोडंसं सपा जागेतून जर असलं, त्या ताराला काही हिरवं वगैरे टच नसलं, तर रिझल्ट एकदम चांगला आहे त्याचा. आज अर्पित भाऊ यांनी आपल्या शेतामध्ये भेट दिली आहे आणि तुरीबद्दल माहिती दिलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काही कमेंट्स मध्ये सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तर आपण उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू वेगळ्या माहितीनुसार. अजून आपण अर्पितरावांना आपल्या हरभऱ्याच्या शेतात पण दाखवायचं आहे. तर आपण उद्या पुन्हा भेटू नवीन विषयावर. जय श्रीराम. नमस्कार.